माझ्या मागं मागं लगेच विजया, टिंग्या, बाळ्या, रम्या असं करता करता सारा वर्गच हुर्ऱ्या म्हणत रिकामा झालता. मी तवर सारी पोरं येस्तवर वाडाच्या झाडाखाली जाऊन उभारलो. पोरांची वाट बघूस तर काय करावं म्हणून मी त्या वाडाच्या बुंद्याला पाठ लावून बसलो. त्या वाडाच्या झाडाचं निरीक्षण करत होतो. काय ती हाता एवढी मोठी पानं, वारा सुटला की टाळा वाजल्यागत वाटायची. त्याचा पसारा एवढा होता की किती फांद्या, किती पानं, किती पारंब्या होत्या त्याला. त्याचं खोडबी लय मोठं होतं. जिमिनीच्या आतमध्ये मुळ्यावर किती खोलवर पसरल्या असतील कुणाला माहिती. लय दिसाचं 70-80 वर्षाचं झाड असावं. त्याच्यात पारंब्या पार जमिनीला टेकाय आलत्या. साऱ्या झाडांचा आज्जाच वाटत होता. त्याच्या खोडावर 2 डोळ्यागत आणि तोंड वाचल्यागत आकार झालता. ते बघून तर भ्याच वाटायचं. जसं काय म्हणून विचारतंय असं त्याचं रूप. वाटलं काय त्या मुळामध्ये एवढी ताकद असन का यो सारा पासारा सांभाळते, यो भार सोसते. स्वतःच्या अंगावर एवढा बोजा सोसून बी साऱ्यासनी हसत खेळत ठेवायचं कसं, कोणीतरी त्या झाडाकडनं शिकाय पाहिजे. जमिनीमध्ये आपल्याला गाडून घ्यायचं आणि साऱ्यासनी पाणी क्षार पुरवायचं म्हणजे काही सोपी गोष्ट आहे. जमिनीखाली मुळं पाण्याच्या शोधामध्ये दगड दोंड्यातनं वाट काढत जात असते ती आणि मेरवतोय ह्यांच्या डोंबल्यावर ह्यो सारा पासारा. पशु पक्षी माणसं येऊन चावून त्यांच्या फळाचं फुलाचं पानाचं गुणगान गात्यात आणि लय गोड फळ आहे ती नटत खात्यात. पशुपक्षी बी त्याच्यावर डोलत्यात. पर कुणाचं बी चुकून तरी त्या मुळाकडं ध्यान जात आहे का? किती त्यांचा त्याग आहे. साऱ्या पसाऱ्याला एकत्र बांधून ठेवायची ताकद लय मोठी. देवा तुझी करणीच लय न्यारी. पोरांची वाट बघूस तर उगाची एकटक मनातले विचार काहूर माजवत होते. तशी बी मला कशाचं बी निरीक्षण करायला लय आवडायचं. त्या वाडाच्या भोवती फेऱ्या मारत होतो तेव्हा ध्यानात आलं आपल्या घराचं मूळ बूड म्हणजे आई आणि बापच असते. त्यांच्या वेलीवर लागलेली ही फळं फुलंच का जणू. आई बाप बी स्वतः कष्ट करून आपल्या सुखाला जमिनीत गाडतात आणि फक्त आपल्या फुलाशींचा विचार करतात. त्यांच्या आनंदात समाधान मानतात. फुलं हायती तर झाडाला शोभा, नाही तर कोण विचारतंय त्याला म्हणून. पण आमच्यात म्हणशीला तर बापाची जागा आईनं घेतली. आमच्या कुटुंबाचं मूळ म्हणजे रकमा खपली ती. असल्या फाटक्या संसारापायी येलीवरल्या 2 फुलांपायी गाडूनच घेतलं की तिने स्वतःला. तिचा फाटका संसार म्हणजे थोडक्यात असाच होता जणू का नदीकडला हाय काळ्या कुडाची ती झोपडी, तिथं नांदती कष्टती माय माझी भाबडी. 4 गाडगे 4च मडकी बाई सजल्या ती उतरंडीवर, माझ्या मायेचा की हा फाटका संसार. शेणानं सारवलेली भुईच तिला हो अंथरून, शेणानं सारवलेली भुईच तिला हो अंथरून, डोई खाली हाताची उशी आबाळाची कांबरून. दंडाचं लुगड जाळीची चोळी बाल येतो या ढिगळाचं धोतर, माझ्या मायेचा फाटका संसार. काजळलेला दिवा त्याला मळकट चिंध्याची हो वात, काजळला दिवा त्याला मळकट चिंध्याची हो वात. अंधारलेल्या तिच्या जगी सूर्य येतो या दारात, दावणीला तिच्या चरत या ती गाई गुर, दावणीला तिच्या चरत या ती गाई गुर. झोपड्यावर गळकच हाय छप्पर, माझ्या मायेचा हा फाटका संसार. 3 दगडाच्या चुल्यावर फुकत खपती धुराड्यात, टोपल्यामध्ये खंडीनं भाकऱ्या रोजला पातेलं बरं खळबुट. चिरगुटावर भाकर नाही त्यालाची ओ धार, तानुल्याचा झुला बघा झुलतो वाऱ्यावर, माझ्या मायेचा हा फाटका संसार. दिस मावळल्या तरी शेतामध्ये काढती या उसाची पाचट, दिस मावळल्या तरी शेतामध्ये काढती या उसाची पाचट. अनवानी पायानं तुडवी दाट वळचणीची वाट, ऋतला काटा का इचू बी चावला, तरी बी झपाझप पावलानी करती या भुई पार. माझ्या मायेचा हा फाटका संसार, माझ्या मायेचा फाटका संसार. अक्षी या कवितेमध्ये वर्णन केल्यागत माझी आई आमच्यासाठी कापायची.
आमच्या पायी खापता खापता काय आमचं गाढून घेतलं तिनं, आणि आता श्यामी माझ्यासाठी मरतीय. माझी आई आणि श्यामी असल्यागत मी त्या वडाला मिट्या मारत होतो. मनातनं श्यामीला आणि आईला मी नमस्कार करत होतो. सारी पोरं माजलेल्या गुरागत साऱ्या रानातनं उंडरत पळत आली. तसा एवढा कालवा कशाचा झाला म्हणून मी दचकून बाणाव आलो. तर विजय मानलाच मला, काय रे महाद्या, काय याड लागले वय, एकलाच बाराळतोय. त्यो तसं म्हणल्यावर मी म्हणलं, अरे तसं काय नाही, माझ्या आईची आठवण येत होती, तेव्हा तुम्ही येस्तवर तिच्याशी बोलत होतो. समधी पोरं हसायला लागली. म्हणली काय येड आहे महाद्या, म्हणतोय आईशी बोलतोय, कुठं दिसती ह्याला याची आई, कोणाला माहिती. पोरं आता लय टिंगल उडवत्या ती, म्हणून मी आईशे बाजारला म्हणलं चला पटकन दिवस मावळतोया तवर खेळूया, नाही तर कोणतरी येतील बोलवायला कुठं उंडारताय म्हणून. असं म्हणल्यावर बाळ्याने लगेच एक सूर धरला आणि म्हणला, चला कोण पकडते मला बघू. सूर पारंब्याच्या खेळामध्ये बाळ्या आणि मी आलाय तरबेज खिलाडी होतो. आमसनी कोण बी हरवाय धाजावत नव्हतं. विजया त्याचा पाठलाग करत होता. परत रम्या गेला. टिंग्या बी बाद झाला. तेव्हा पोराशीचा एकच गालका उठला, महाद्या महाद्या म्हणून. बाळ्या तुलाच महाद्या पकडतोय बघ, त्याच्या खेरीज नाही कोणी पट्टीचा खिलाडी. साऱ्यांनी मला उचललं आणि आता तूच पकडून धाव म्हणल्यावर मग बाळ्याच्या मागचा सूर असा पकडला, तो माकडागत उड्या मारायचा, गर्रा गर्रा. ही पारंबी तर लगेच ती पारंबी करता करता माझ्या बी नाकात त्याने दम आणला. शेवटाला तो पुढनं येताना बघून मी मागणं वळलो आणि समोरूनच त्याला धरला. तवा समजायला आनंद झाला. महाद्या महाद्या करून मला खांद्या उचलो नाचायलाच लागले. अरे बास करा म्हणून मी वरडलो. तेव्हा साऱ्यांनी मला खाली सोडलं. आमचा गालका समद्या असं म्हणतात घुमत होता. सारी माकडं गत आम्ही उधळत या रानातनं त्या रानाच्या बांधावर जाऊन रमचिक्की रप्पाप रप्पाप करत नाचत होतो. महाद्याचा, बाळ्याचा, विजयाचा, राम्याचा, असं काय बी बोलणं चाललं होतं. आतवारं करून मनाला येईन तसं नाचत होतो. अहो काय ते बालपणच वेगळं होतं. ती दिस आता परत म्हणून काही येणार नाहीत. हुर्रे करत रानातनं जाता जाता नाऱ्याची द्राक्षाची बाग होती. अहो काय रसरशीत हिरवेगार टप्पोरी द्राक्ष. ती द्राक्ष बघून तोंडाला जी पाणी सुटलं म्हणताय. बाजारात बघितलेली येगळी आणि ही डोळ्याला दिसणारी गडच्या गड. कधी हात लावून कधी तोडून काही ना असं झालं. एक मन म्हणत होतं कशाला असलं वांगाळ काम करायचं, काय बी झालं तरी ही चोरीच नाही का. पण दुसरं मन म्हणते चल मादा काय होतंय त्याला, लय नाही 2-4 खाऊन बघ ना कशी लागतात, लय न ग खाऊ. माझ्या अगोदर समधी पोरं त्याच्यावर तुटून पडली होती. एक म्हणता 2 नव्हं, एक जण 4-4 गड तोडून खायला सुरुवात केली. भेद मी बी घुसलो आज बागेमध्ये. एका घडाला हात लावून बघितला, लय जाक वाटत होतं. कधी बापजेल मी असली बाग बागाय भेटली नव्हती. आज बागेत हात लावून बागाय मिळणं म्हणजे लय नशीब आमचं. नगो होय म्हणत मी बी एक घड तोडला आणि एका दगडाव खात बसलो. अहो काय गुळमाटची आठवते द्राक्ष, काय सांगणार आता. साखर बरीच गोड. तिथं बसून द्राक्ष खायचं म्हणजे माझ्या लय न्यारी. विजया बाळ्या राम्यानं खाता खाता लय नासाडी केली बघा द्राक्षाची. मी आपलं एकच घड चव चाकत होतो तवर बागाचं मालक नाऱ्या हातात एक उसाचा फोकच घेऊन आला चोराच्या पावलानं. मागणं घेऊन असा रापाटा त्याने पहिल्यांदा माझ्या पाठीवर बसवला. जीव एकवटला, एवढत रडायला लागलो. द्राक्ष डोळ्यांनी बघितली पण पाठीला मार खायला लागला. यादनं होऊन पाणी आलं डोळ्यातनं आणि ज्या हातानं तोडली होती त्याच हातानं डोळं पुसायला लागलं. केलेलं पाप त्याच हाताने फेडाय पुसायला लागतं, हेच खरं ना. नाऱ्यानं जी मारायला सुरुवात केली होती ती साऱ्या पोरासनी फोकणं काढून तसं बघितलं. पोरांनी पण लय माजल्यागत केलं तर का नाही. द्राक्ष खाऊन बी त्याची पार सारं रानभर नासाडी केली ती. मग कसं त्या नाऱ्याचं टाळकं नाही हालायचं. आता कुठं पोलिसाचा मार खाऊन अंगावच्या जखमा बऱ्या व्हायला लागल्या होत्या, त्यात अजून काही ही भर पडली. आता तर श्यामीच नाही, नंदाबाई बी मला वाचवायच्या नाहीत. उगा या पोराशीच्या नादाला लागून म्या कशा पाहिजे द्राक्षाच्या नादाला लागलो कोणाला माहिती. नंदाबाईने आता तर घरी फळफळावळ आणून दिलं. तर
म्या माझ्या मनाला का बरं ताब्यात ठेवू दिला नाही? श्यामी कोणाची चोरी लबाडी करत नाही आणि माझ्यातच असले गुण का निपजल्यात? म्या बाचा एवढा तिरस्कार करतोय, मग त्याच्यात आणि माझ्यात काय फरक राहिला? म्या असलं काम करून भली मोठी चूक केली आहे, तेव्हा हितनं पुढं कधी बी म्या असली चूक करणार नाही द्यावा. पण एक डाव तूच माझी चूक पदरात घे. एक वेळ तू रुसलेला मला चालते, पण माझी श्यामी आणि देवाकडे गेलेली माझी आई माझ्यावर नाराज व्हायला नको. तेव्हा तुझ्याकडं मागणं मागतो, आता काय करायचं ते तूच बघ. असं म्हणून मी हात जोडलं. नऱ्या आपलं साऱ्यांचा नाडग्या शेकत सुटला होता. ही खबर साऱ्या गावात हू म्हणून वाऱ्यागत पसरली. लगेच चिंगीच्या पोटात काही थरत नसल्यागत आली धापा टाकत श्यामीला सांगायला, श्यामी आज परत महादानं नऱ्याच्या रानातली द्राक्ष तोडल्यात म्हणून तो वरात काढले का साऱ्या पोरसने मारत गावात ना आणायलाय. श्यामी आता घडलेल्या रामायणावर कसं शांत बसली होती कोणाला माहिती. आता तिच्या सहनशीलतेचा बाण पार सुटला होता. श्यामीचं जाम टाळकं हल्लं होतं. आता माधाची काही खैर नाही म्हणून श्यामी हिकडनं वल्ल चिपाड घेऊन आली. नऱ्या हिकडनं, श्यामी तिकडनं. म्या मधीच अडकलो. श्यामी माध्या करत अंगाव मारक्या म्हशीगत आली. म्या श्यामीचं असलं भयान रूप कधीच बघितलं नव्हतं. आज कालिका देवी जीभ हातभर बाहेर काढून अंगावर येत होती ती. आता माझं काही खरं नाही म्हणून म्या मुडकं गुडघ्यात घालून खाली बसलो. श्यामीनं नाऱ्यानं काय सांगायच्या अगोदर मला बाडवाय चालू केलं. दसऱ्याच्या येळेला आया बाया कसं वाकळा आपटत्याला तसं मला बाडवायला लागली. नाऱ्या श्यामीला म्हणला, श्यामे तू या माध्याला आवर घाला, नाही तर तंगडच मोडून हातात देईल. लय मात चाडला लेकाला, किती नुकसान केले बघ डोळ्यानं, येते का रानाकडं? असं म्हणल्यावर श्यामी म्हणली, एक डाव माध्याला माफ करा, परत नाही असं करणार तो. परत जर असं वागला तरी तुम्ही म्हणला त्या करीन मी. तुमच्याच ताब्यात दिल बघा त्याला, चांगलं फोकलून काढा त्याला. मी काय बी म्हणणार नाही. नाही तर सालानं गडी ठेवा माध्याला तुमच्या रानात, मग झालं. पण आता त्याला सोडा, एवढी दया करा आमच्यावर. श्यामी त्याच्या हातपाया पडत होती. नऱ्या दरडावून श्यामीला डोळं मोठं करून म्हणला, श्यामे तुझ्याकडं बघतो आणि मी महादेला सोडतोय, नाही तर आज त्याला सोलूनच काढला असता. माझ्या सादऱ्याच्या कालरला धरून 2 रपटेवरनं लावून दिलं आणि मला श्यामीच्या हवाली केलं. श्यामीनं मला एकाला हाताला धरून वडतच फरफटतच नेलं. माझं सारं ढोपर सोलटून निघालं. रोजची श्यामी कसली देवावानी दिसायची, पण आज मला दावणीच्या गुर्रागत वडत नेत होती. श्यामी मला माफ कर, मी पुनिंदा असं नाही करणार म्हणून रडत वरडत होतो. पण श्यामी ऐकल तर कर. मला बी माफी मागायला लाज वाटायला पाहिजे होती ना. चिंगी म्हणत होती, श्यामी आता बास कर, आता काही जीव घेते का माध्याचा, सोड त्याला. त्याचं तुला सांगायलाच नाही पाहिजे होतं. मीच त्याला नाऱ्याच्या तावडीतनं सोडावलं असतं. तुला काय बी न कळता मी आणलं असतं त्याला घराला नाऱ्याशी काय बाय खोटं बोलून. व तू तर ही तर चांगली सोडायला भेटली श्यामी. हे बघ श्यामी, त्याच्या वतीनं मी माफी मागती, पण सोड बाय त्याला. पण श्यामी चिंगीकडं बघत बी नव्हती. तशीच मला वडत वडत करायला घेऊन आली. सारी शेंबडी पोरं माझ्याकडं बघून हसत होती. काय र महाद्या, मार खातो का म्हणून माझी टावाळी करत होती. श्यामीनं भल्या मोठ्या द्वाराला माझं दोन्ही हात पाय बांधलं आणि गुर्रागत खोटा रुतवून शिना मला तिथं बांधूनच ठेवला. उन्हात आणत मला बांधला. दुपारच्या 3-4चं ऊन जरा चमकायला लागलं होतं. चप्पा चप्पा ऊन तोंडावर येत होतं. घशाला कोरड पडली. पाणी पाणी म्हणलं ना तरी श्यामीनं माझ्याकडे ध्यान नाही दिलं. पोटामध्ये कावळं कवचान धिंगाणा घालत होती. श्यामीला किती बी आळवलं तरी तिच्यातली दया माया जणू क्षणामध्ये आटली होती. काय धड बोलायला तयार नव्हती, ना खायला द्यायला ना तर पाणी द्यायला बी तयार नव्हती. मुक्यागत आपलं काम करत होती ती. मुद्दाम जाडलोट करत असताना माझ्या अंगावर धुराळा उडवत होती, सडा मारताना पाणी फेकत होती. श्यामीला आज काय चावलं होतं का कोणा भूतानं झपाटलं होतं कोणाला माहिती. 4चं 5 झालं. चराई गेलेली गुरं परत दावणीला आली. दिस मावळायला लागला तरी बी श्यामी काय मला घरात घ्यायला तयार नाही. झोपड्याचा झाप लावून शिना एकली साध बसली होती.
अंधार पाडला तसं जीव घाबऱ्या होत होता. हातपाय कचकन बांधल्यामुळं काय बी करता येत नव्हतं. दोर हातापायाला कच्चून बांधल्यामुळं रक्ताळल्यागत झालतं. आजूबाजूला कुत्री भुकायला लागली. रातकिडं किर्र करायला लागलं. तसं मला अजून ब्या वाटायला लागलं. झोपड्याच्या झापापाशी श्यामी झाप उघडल्यागत करायची, पण परत झाप लावून टाकायची. बायजा काकू जेवल्यावर शतपावली करायला आमच्या घराकडं आली. श्यामीनी काय नवीन वासरू बिसरू आणलंय का म्हणून पुढं सरून बघाय गेली तर तिथं मला बांधलेलं. अगं बाया, श्यामीला काय कळतंय का नाही? लेकराला रात झाली तरी बांधून ठेवलंय वे, असं बायजा काकू म्हणाली. आणि बायजा काकूनं मला सोडलं आणि जवळ घेऊन श्यामीकडे गेल्या. श्यामीला बाहेरनं हाका मारल्या. श्यामी, ए श्यामी, अगं महादेला का म्हणून असं दावणीला बांधलंय? अगोदर तू झाप उघडती का कसं? बायजा काकू म्हणजे एका दमात सारी झोपडं उचकटून टाकायसारखी. श्यामीनं भेण भेण झोपड्याचा दरवाजा उघडला. श्यामीनं बायजा काकूला सारा वृत्तांत सांगितला. तेव्हा बायजा काकू म्हणली, अगं श्यामी, खोड्या पोराने नाही तर का आता आम्ही करायचे का म्हातारपणी? अगं त्यो श्रीकृष्ण बी खोड्या करतच होता की, म्हणून काही यशोदेनं असली वांगळ शिक्षा नाही दिली त्याला. अगं रातच्याला लांबडं फिमडं फिरत्यात गावातनं, त्याला अगोदर आत घे बरं. अगं लेकरूच येते, आज नाही उद्या सुधरण. एवढी कशा पायी वाईटक करते स्वतःच्या बी जीवाला? झालं गेलं, गंगेला म्हणायचं पुढं चालायचं बघ. लय विचार करत बच्चीला तर कसं काय होणार ग? आता त्याला आत घे, दोघं बी जेवण करा, झोपा पटशिरी, सकाळी शाळेत जायचंय परत. श्यामीनं आत घेतलं खरं, पण श्यामे माझ्या संग एक सबूत बी बोलणं झाली. श्यामे भूक लागली म्हणले की काय असन ते थाळ्यात वाटायची आणि पुढं सारायची. श्यामे झोप येते म्हणलं का हातरून टाकून द्यायची. श्यामे आंघोळ करायची म्हणलं का पाणी काढून द्यायची. एका झोपड्याच्या छताखाली दोघं बी वावरत होतो, पण श्यामी माझ्याशी काय बोलायला तयार नाही. मला लय अपराधगत वाटायला लागलं. श्यामी आपली सारी कामं करते आणि आपण त्याला किती त्रास द्यायचा, काय आहे का नाही? मी मनातल्या मनात स्वतःला कोसत होतो. शाळेची येळ झाली का दप्तर घेऊन जायचो. शाळेत बी गप गप. सारी पोरं केलेलं सारं विसरून परत टिंगल कराय रिकामी. पण मला श्यामीनं अशी शिक्षा दिली होती, म्या आतनं पार पोखरूनच गेलतो. श्यामीचा रुसवा जिंदगीत आज बघितला म्या. श्यामीचा रुसवा कसा काढावा काय बी कळत नव्हतं. सुई टोचल्यावर फुगा बी फट्ट दिशी फुटतो, पण श्यामी काय केल्या बोलायला तयार नाही. लय प्रयोग केलं तिला हसण्यासाठी. श्यामीला जाईची फुलं आवडतात म्हणून नदीकडच्या जाईच्या इलीची फुलं आणून तिला गजरा वाहून दिला. तिला माझी माय कविता आवडती म्हणून कविता मोठ्यानं रंगवून रंगवून वाचून दाखवली. तिला शुभंकरोती म्हणलेलं लय आवडते म्हणून दिवा लावणीच्या येळेला शुभंकरोती बी म्हणली. रोज तर श्यामी जवळ घेऊन डोसक्यावरनं हात फिरवायची, पर 2-3 दिवस झालं तरी बी तिच्या तोंडात नाही एक बी शब्द आला नाही माझ्यासाठी. लय मोठा गुन्हा गेल्यागत वाटते. श्यामीनं मला जीव मरोस्तवर मारावं, उपाशी ठेवावं, पण माझ्याशी बोलावं असं मला वाटत होतं. उन्हाळ्याचं दिवस होतं. झोपड्यात लय गरम व्हायला लागलं होतं. 2-4 वेळाला माठातलं पाणी बी पेलो तरी बी जीवाची तगमग जायना. शेवटाला घेतली वाकळ आणि आलो झाप उडून बाहेर. बघितलं तर पुनवचं चांदणं साऱ्या रानात खेळते. गवताची पाती बी त्या चांदण्यात चमकत होती. रोज तर काळं मिट्ट धुरकट झोपडं वाटत होतं, पण आज त्या चांदण्यामध्ये उजळून निघालं. कुणाची नसली तरी त्या सूर्याची आणि रातीला चांदोबाची तरी किरणं असायचीच. तो सूर्य नसता तर दिवसा बी अंधार आणि रातीला बी काळोखच का आमच्या जगात. मी आपलं बुईला हातरून घातलं आणि चांदण्याकडे एकटक बघत राहिलो तवर आईची आठवण आली. माझी आई बी अशी चांदणी होऊन बसली असन समद्या चांदण्यामध्ये. त्यातला एक तारा लय चमकत होता. ते बघून वाटलं माझी आईच त्या तारामधनं माझ्याशी बोलती. मी बी तिच्याशी बोलत होतो. म्हणलं आई तू गेली तेव्हा माझ्याकडं कोणाचं बी ध्यान नाही. श्यामी घेती या ध्यान, पर काय चुकी केली तर पोटात बी घालं ना. अगं आई आज 4-5 दिवस झाले श्यामी माझ्याशी बोलतच नाही, काय करू? आई तू येते का माझ्याकडं?
आतमध्ये श्यामीनं दचकत हात इकडं तिकडं फिरवला. बघ तिथं काय मी कुठंच नाही. मी दिसलोच नाही म्हणल्यावर श्यामी बाहेर येऊन मला बघत होती तर आईच्या बरोबर मी बोलत होतो हे तिने पाहिलं. श्यामीने माझं सारं बोलणं ऐकलं. माझं बोलणं ऐकून श्यामीला दाटून आलं. श्यामी माझ्या जवळ आली, मला छातीला लावलं आणि म्हणली, महाद्या तू असं का वागला रे? तू तसा वागला म्हणून मी तुझ्यावर रागवली. उगाच का बरं मी असं करन? अरे तू आहे तर समजा जग आहे मला. तुला कोणी बी नावं ठेवलेलं नाही चालत. मी तुला मारू दे बोलू दे पण दुसऱ्या कोणी तुला नाही बोललं पाहिजे. तुला समजावं म्हणून ते मी तुझ्याशी बोलत नव्हती. अरे आता तरी शहाण्यावानी वाग. अरे महाद्या तुझ्या पायात समद्यांची बोलणी मला खायला लागतात. त्या नऱ्यानं तुला बाडावला असता ना म्हणजे कळलं असतं तुला. किती डाव सांगायचं महाद्या तुला का कोणाची चोरी करू नग, लबाडी करू नग, कोणाच्या वाटेला जाऊ नग, तरी बी तुझं चालूच आहे. मी सांगून सांगून दमली बघ आता. अरे माझी 4 घरची भांडी बी बंद व्हायची तुझ्यामुळं. आता तरी नीट वागणार आहेस का बाबा? बोलता बोलता श्यामी मला पोटाशी धरून रडायला लागली. अरे मादा तुझ्या संग नाही बोलून मला कुठं जाणचंय? तुझ्यामध्ये तर माझा जीव ओतलाय की. श्यामीनं मला जवळ घेऊन माझं डोसकं मांडीव ठेवून केसावरनं हात फिरवल्यावर मला बरं वाटलं. मी बी श्यामीच्या हातात हात दिला आणि म्हणलं, श्यामी आजपासनं तुझी आण घेऊन सांगतो, मी तू सांगशील तसंच वागल. कुणाला बी त्रास नाही देणार. माझ्याकडनं हिथून पुढं काय बी चुकलं तर माझ्या संग कधी बी आयुष्यात बोलू नग. आत्ता मला मार असं नको करू. श्यामी खरंच तू मला मार, मला झोड, पण माझ्या संग परत असं नको करू. श्यामीने मला जवळ घेतलं आणि म्हणली, आता तू बी कुठली तक्रार न आणता फक्त अभ्यास करणार आहे म्हण. मी लगेच मान डोलवली आणि मग काय दोघं बी मोठमोठ्यानं हसत बसलो. 4-5 दिवसांनी आज माझ्या जीवाला समाधान वाटत होतं. श्यामीला म्हटल्याप्रमाणे मी फक्त अभ्यासाकडेच ध्यान देत होतो. आता श्यामी 4 घरची दोन्ही भांडी करून रातच्या शाळेत जात होती. माझ्यापरी श्यामीलाही हुशार होती, पण कामामुळं तिला अभ्यासाकडे ध्यान देता येत नव्हतं. तरी बी ती अव्वल नंबर पटकवायची. मी बी अभ्यास करून अव्वल नंबर कधीच सोडला नाही. नंदाबाईला आमचं लय कौतुक वाटायचं. त्यांना वाटायचं का पोरं एवढी कष्ट करतात आणि अभ्यास बी करतात. श्रोते हो, हा होता स्मिता कवडे लिखित ओढ ही लागली जीवा या कादंबरीचा 7वा भाग, 8वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.